प्रथम त्या निसर्गाला किंवा सृष्टीकर्त्याला अनंत वेळा प्रणाम करतो. तसेच जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांना मनपूर्वक प्रणाम करतो. निसर्ग किंवा परमेश्वराकडून ज्या बांधवांना विलक्षण बुद्धी, असामान्य शक्ती, अमाप संपत्ती किंवा विशेष कौशल्य लाभले आहे, त्यांनी त्या देणगीचा उपयोग केवळ स्वतःचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी किंवा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी करू नये. कारण अशा गोष्टीमधून मिळणारा आनंद हा क्षणिक असतो. तो कायमचे समाधान देऊ शकत नाही. शिवाय माणसाने माणसावर मिळविलेला विजय हा त्याचा सर्वात मोठा पराजय आहे. अशा बांधवांनी समाजातील इतरांना मानवी जीवन कशासाठी मिळाले आहे हे समजावून सांगावे. किंबहुना ही त्यांची जबाबदारी आहे. कारण विचार करा, जर कोणी संपूर्ण जग जिंकले पण त्या संघर्षात आपले सर्व बांधव नष्ट झाले, मारले गेले, तर त्यांच्या विजयाला, बुद्धीला किंवा सामर्थ्याला कोण किंमत देणार? म्हणजे त्यांना कुबेर, प्रधान किंवा राजा, बुद्धिवान, शक्तिमान इत्यादी म्हणायला कोण राहणार आहे? कोणीच राहणार. म्हणजे आपण सर्व एकमेकाशिवाय अपूर्ण आहोत. आणि हेही तितके सत्य आहे की एक दिवस प्रत्येकाला हे सर्व म्हणजे पद, पैसा, वैभव सोडून जावे लागणार आहे. मग या मृगजळासाठी इतका संघर्ष का करायचा? म्हणूनच ज्यांना निसर्गाचा विशेष लाभ मिळाला आहे त्यांनी समाजाला खरे किंवा वास्तविक मार्गदर्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. जसे की आपल्याला जीवन का मिळाले आहे, आपण सर्व सख्खे बांधव असताना आपसात संघर्ष का करतो, आपसात मतभेद का होतात, संघर्षामुळे नेमके कोणाचे नुकसान होते, आपण कशासाठी जगायचे आहे, एकमेकावर विजय मिळविण्यासाठी की एकत्र येऊन जग सुंदर बनवण्यासाठी इत्यादी बद्दल मार्गदर्शक करायला पाहिजे. खरं तर जीवन हे फक्त पद, पैसा, गाडी, बंगला इत्यादी मिळविण्यासाठी मिळाले नाही. कारण कोणी किती कमावले, किती मिळवले, तरी शेवटी सर्व काही इथेच राहणार आहे. कारण मृत्यू अटळ आहे. हे प्रत्येकाने समजून घ्यायला पाहिजे. वास्तविक या जगातील सर्व मानव एकाच कुटुंबाचे सदस्य आहेत. तरीही स्वभाव, विचार, बुद्धी, रंग, रूप यातील भिन्नतेमुळे आपल्यात मतभेद निर्माण होतात आणि हे मतभेदच पुढे संघर्षाचे रूप घेतात. पण ही भिन्नता निसर्गानेच निर्माण केली आहे हे विसरू नये. म्हणजे संघर्षासाठी निसर्गच जबाबदार आहे किंवा कदाचित ही आपली परीक्षा आहे. म्हणूनच आपल्याला एकमेकांना समजून घ्यायला हवे, स्वीकारायला हवे आणि जुळवून घ्यायला हवे. संघर्षाऐवजी सहकार्याची वाट निवडली पाहिजे. एकजुटीने, प्रेमाने आणि समतेने जगण्यासाठी प्रयत्न
केले पाहिजे. या पृथ्वीवरील कोणतीही भौतिक गोष्ट मनुष्याला कायमचे समाधान देऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. म्हणूनच आपल्याला लाभलेली बुद्धी, शक्ती आणि क्षमता याचा उपयोग उच्च उद्दिष्टासाठी, जसे सामाजिक उत्थानासाठी, निसर्गाचा सखोल अभ्यास करण्यासाठी, परमेश्वराचा शोध घेण्यासाठी, आत्मिक उन्नती साधण्यासाठी इत्यादीसाठी करावा. हेच मार्गदर्शन ज्यांना निसर्गाकडून लाभ मिळालेल्या बांधवांनी समाजाला करावे. यातूनच खरे समाधान, शांती आणि जीवनाचे सार्थकत्व प्राप्त होते. चला, आपण सुद्धा सर्व मिळून संघर्ष नव्हे तर समजूतदारपणा, प्रेम आणि एकतेचा मार्ग स्वीकारूया आणि त्यांच्या कार्याला सहकार्य करूया. धन्यवाद.